नमस्कार, मी धनश्री आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज मी बनवणार आहे निंबू पाणीचं प्रीमिक्स. आमच्याकडे गेस्ट आले होते आणि त्यांच्या घरी लिंबूचं झाड आहे, त्यामुळे ते आमच्यासाठी खूप सारे लिंबू घेऊन आले आणि त्या लिंबांमध्ये भरभरून रस होता. चला मग आता सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात आधी मी सगळ्याच लिंबांना दाब देऊन असा त्यातला रस मोकळा करून घेतला आणि मग त्यांना सेंटरमधून कट करून त्यातला रस काढून घेतला. एवढे सगळे लिंबू मी हातानेच पिळून काढले, कारण रोजच मला लिंबूचं मशीन घ्यायची आठवण पडत होती, त्यामुळे शेवटी मी हातानेच पिळून घेतले त्यांना. हाताची बोटं तर जाम दुखायला लागली होती, पण ठीक आहे, एवढा त्रास मी सहन करू शकते. आणि त्यात ऑफिसला सुट्टी असल्यामुळे माझ्याकडे वेळ पण तेवढा होता. 1.5 वाटी लिंबूचा रस निघाला, त्याला मी प्लेटमध्ये असं गाळून घेतलं आणि मग त्यात 3 पट साखर टाकली, किंवा तुम्ही तुम्हाला हवंय त्या प्रमाणानुसार कमी जास्त साखर ॲड करू शकता. 3 ते 4 दिवस हे मिश्रण घरातच वाळू द्यायचं आणि दर 8 तासाने त्याला हलवत राहायचं. सो मी पण आता त्याला वाळवायला ठेवलेलं आहे. प्रीमिक्स रेडी झाल्यावर त्याचा पूर्ण व्हिडिओ पण मी तुमच्यासमोर घेऊन येईल. त्यानंतर मग मी हे छोटंसं पॉट पेंट करायला घेतलं होतं आणि मग मी दुपारून थोडंसं आराम करून झाल्यानंतर रेडी वगैरे झाले आणि पिंपरी मार्केटला थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणजे शॉपिंगच करायची होती. तर त्यासाठी मी मार्केटला गेले होते. मार्केटला खूप वेळ फिरल्यानंतर मला जी वस्तू हवी होती ती मला या दुकानात मिळाली. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.